आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपण छान अशी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 अंडी घेतलेली आहे। तर इथे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये पीठ घालूया। पाणी घेतले, बाउलमध्ये मी पीठ घेतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला अंडी टाकायची आहे। तर मी अंडी फोडून घेते। अंडी आणि हे पीठ छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर नमस्कार मंडळी, मी वनिता, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर इथे आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचं आहे। तर आता पाणी लागेल, मी ते पाणी घेतलं। तर या वाटीने मी पाणी घेतले आणि थोडं थोडं पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। तर आणखीन थोडं पाणी लागेल। इथे मी अर्धी वाटी घेतलं, तर हे सुद्धा थोडं थोडं घालूया आणि छान असं स्मूथ बॅटर करायचं आहे आपल्याला। तर या ठिकाणी आपलं बॅटर छान असं स्मूथ तयार झालेलं आहे। तर 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवते। इथे मी कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे सर्व आपल्याला बारीक चिरून घ्यायचं। इथे मी हे बॅटर घेतलेलं आहे। आपल्याला इथं कांदा यामध्ये घालायचा आहे। ह्या सर्व भाज्या घालायच्या। आपल्याला कोणत्या भाज्या आणखीन पाहिजे असतील तर त्यासुद्धा आपण यामध्ये ॲड करू शकतो। मिरची घेऊया आणि कोथिंबीर आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत। थोडंसं लाल तिखट घालते यामध्ये, कारण आपण मिरच्या यामध्ये टाकल्या आहेत। थोडीशी हळद आणि गरम मसाला आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं।
टाकायचं यामध्ये. तर यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं पाणी लागेल. तर या वाटीमध्ये थोडंसं पाणी राहिलेलं ते सुद्धा आपण घालूया. तर इथे 1.5 वाटी पाणी लागलं. गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावलं. तर इथे तव्यावर आपण छान हे बॅटर असं छान पसरवायचं. आणि या भाज्या सर्व यामध्ये आल्या पाहिजे. अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि खायला सुद्धा चविष्ट लागते. वर मी झाकण ठेवते 5 मिनिटासाठी. झाकण काढून बघूया. इथे छान असं एका साईडने भाजून झालेलं आहे. आता दुसरी बाजू भाजूया. तर असं थोडं थोडं साईडने तेल सोडायचं. दोन्ही साईडने छान असं भाजून झालेलं आहे. पटकन होणारा नाश्ता आपला छान असा तयार आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.